अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी त्यांच्या गटाच्या आमदारांची बैठकीमध्ये जागा वाटपावर होणार चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटा इतक्या जागा मिळाव्यात अशी अजित पवार गटाची भूमिका। सध्या अजित पवार गटाचे 4 तर शिंदे गटाचे 13 खासदार। जानेवारी महिन्यात जागा वाटपासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। उमेदवारीबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, पण शिंदे गटाचे जितके आमदार आले तितकेच राष्ट्रवादीचेही आमदार आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याप्रमाणेच न्याय मिळाला पाहिजे। छगन भुजबळांची जागा वाटपावर प्रतिक्रिया। लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी। उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर लोकसभा लढवेन। अंबादास दानवेंचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 350 ते 450 जागा मिळतील। अभिनेता नाना पाटेकर यांचं हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना भाकीत। भाजपला पर्याय नाही, मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असंही वक्तव्य। लोकसभेसाठी मी इच्छुक नाही हे आधीच सांगितलं, पक्षालाही कळवलंय। कुडाळ मालवणमध्ये मी काम करतोय, मला जनतेची साथ मिळतेय, माजी खासदार निलेश राणेंचं वक्तव्य। राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा एमआयएम हा मोठा पक्ष, आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा। इम्तियाज जलील यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आघाडीचा प्रस्ताव। इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी पक्ष बदलावा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावं। आमचा एमआयएमला संपूर्ण विरोध। अंबादास दानवे यांचा इम्तियाज जलील यांना सल्ला। इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर इंडिया आघाडीत चर्चा होईल। इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। बाबरीचा घुमट कोसळतात जे पळून गेले हे आमचं काम नाही असं म्हणाले, ते आता छाताडाची भाषा करतायत। आम्हाला रामभक्ती आणि हिंदुत्व शिकवू नका, खासदार संजय राऊत यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर। 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार, दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होईल, मनोज जरांगे यांची माहिती। मराठा समाज मोठ्या ताकदीनं शेवटच्या आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्यासकट समाजानं ठरवलंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात बोलावणार बैठक, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा। मनोज जरांगेंची रेणापूरमधली सभा 11 नंतरही सुरू ठेवल्यामुळे सभेच्या 11 आयोजकांवर गुन्हा दाखल। रेणापूर पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातला मराठा समाज संतप्त। मराठा समाजाची उद्या बैठक, निर्णयाकडे लक्ष। मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरज पडणार नाही, 1 महिन्याच्या आतच परमनंट आरक्षण मिळेल, मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। भुजबळांनी मला संस्कृती शिकवू नये, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो। मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। भुजबळांनी स्वतःची काळजी घ्यावी, त्यांना झटका लागला तर टेन्शन येतं, जरांगेंची प्रतिक्रिया। मी एकटा नाही, माझ्यासोबत असंख्य मागासवर्गीय लोक, अनेक आमदारही माझ्यासोबत, पण सध्या ते बोलत नाहीत, योग्य वेळ येईल तेव्हा ते बोलतील। आरक्षणाच्या मुद्द्यावर एकटे पडलात का या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। महाराष्ट्राला आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार, दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार। महाराष्ट्रात सध्या 4 वंदे भारत ट्रेन्स सुरू। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50% म्हणजे जवळपास 50,000 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार। त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार, जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर सोपवली जाणार। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। वर्ध्यातल्या पवनार गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया। 2 महिन्यांपासून गळती सुरू, घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्यानं नागरिक संतप्त, प्रशासनाचं दुर्लक्ष। अमरावतीच्या खेलापूर फाट्यावर एसटी चालकावर हल्ला, एसटी थांब्यावर न थांबवल्यामुळे बस चालकावर पाईपनं घाव, चालक गंभीर जखमी।
दत्त जयंती निमित्त भंडाऱ्यामधल्या दत्त मंदिरात भाविकांची गर्दी, दत्तांच्या पालखीची शहरात मिरवणूक। वाशिमच्या कारंजामधील नृसिंह सरस्वती मंदिरात भाविकांची गर्दी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही भाविक दर्शनासाठी। अमरावतीत आदिवासी समाजातल्या दोघांचं गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण, प्रशासनानं दखल न घेतल्यानं उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले। कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी। पीक विमा न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची। कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागितल्याचा आरोप, संतप्त शेतकरी आणि शिवसैनिकांचं कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याचं शपथपत्र मी पाहिलंय। आमदार अमोल मिटकरी यांचा दावा, अमोल कोल्हे महायुतीमध्ये आले तर त्यांच्या उमेदवारीचा सकारात्मक विचार करू, मिटकरींचं वक्तव्य। यवतमाळच्या पांढरकवड्यात सरपंच संघटना आणि आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप। भंडाऱ्यातल्या जवाहरनगर मार्गावरच्या साहुली गावाजवळ दुचाकीस्वाराचा अपघात, दोघांचा मृत्यू, 1 जण जखमी। भंडाऱ्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी शेतातील धान पिकाला लावली आग, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची राज्य सरकार आणि विमा कंपन्यांकडून मोबदला न मिळाल्यामुळे शेत जाळून व्यक्त केला संताप। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मावेजा देण्यासंदर्भात बीड न्यायालयाचा 2016 सालचा निर्णय, पण 2016 ते 2022 या काळात 6 पानं बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। ऊसतोड कामगारांच्या मजुरी दरवाढीसाठी कामगार संघटना, वाहतूकदार आणि मुकादम संघटना संपावर जाणार, मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन। ऊसतोड मजूर संघटनेचं 6 जानेवारीला आंदोलन, पंकजा मुंडे आंदोलनात सहभागी होणार। ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक। लातूर जिल्ह्यातल्या गाधवड गावातल्या मराठा बांधव उपोषणासाठी 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार, 20 जानेवारीला शिधा सामुग्रीसह मुंबईला रवाना होणार, बैठकीत निर्णय। नांदेड रेल्वे स्थानकात आग लागली, रेल्वे दुरुस्तीची व्यवस्था असलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली। जुनी दारू नवी बाटली असं म्हणत शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी ठाकरे गटाला डिवचलं, 4-5 लोकांना चॉकलेट देऊन आमदार बनवलं, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावर टीकास्त्र। हिंगोलीमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळले, कोरोना बाधित असल्याचं लक्षात येताच तिघांपैकी 1 जण रुग्णालयामधून पसार। परभणीतल्या 38 शाळांमधील 154 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ, बोगस नोकर भरती प्रकरणात 154 जणांना दाखवला घरचा रस्ता, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश। आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातल्या मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट, आक्रोश मोर्चावर चर्चा केल्याची माहिती। उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा, अमोल कोल्हेंची माहिती। मोर्चात कांदा निर्यात बंदी, पीक विमा, दूध दर, अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज देण्याची मागणी आम्ही करणार, कोल्हेंची माहिती। मी सामान्य कार्यकर्ता, अजितदादांनी मला आव्हान दिलं असेल तर तो मी माझा गौरव समजतो। अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, तर आढळराव पाटलांवर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या शब्दांमध्ये टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुण्यातल्या पोलीस कार्यालयात, पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा। अज्ञातांनी महिला शौचालयामध्ये ठेवला महिलेचा विद्रूप केलेला पुतळा, सातारा शहरातल्या रविवार पेठ परिसरातली घटना, अनेकांचा थरकाप, पोलिसांकडून शोध सुरू।
पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये 15 ते 20 गाड्यांची तोडफोड, 4 चाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश. पंडित मिश्रा यांच्या धार्मिक कार्यक्रमात दागिने चोरणारी महिलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. या महिला राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधल्या असल्याचं उघडकीस. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची रीघ, दर्शनासाठी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा. दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी, राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीत दाखल. पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं दत्त जयंती उत्साहात साजरी. यावर्षीचं 126वं वर्ष. मंदिरातील विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकमधल्या गोदा तीरावरील एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. नंदुरबारच्या सारंगखेडामधल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. 15 दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी लावतात हजेरी. दत्त जयंतीनिमित्त जळगावमधल्या शिवराजे फाउंडेशननं साकारला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा. आणि यानंतर कोकणातल्या बातम्या. कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीऐवजी आता 2 मार्चला होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावमधल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2970 घरांसाठीच्या सोडतीची तारीख अजूनही जाहीर नाही. 13 डिसेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आली होती. सोडतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे लक्ष. मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला. लवकरच उपनगरीय रेल्वेच्या गाड्याही वेगात धावणार. मुंबई उपनगर विभागातही गाड्यांचा वेग वाढवण्याचा मध्य रेल्वेचा पुढचा प्लॅन. मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 3 दिवसांपासून थांबवलेलं विमान पुन्हा मुंबईत दाखल. 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले. मानवी तस्करीच्या आरोपामुळे फ्रान्समधून भारतात पाठवलेल्या विमानातून प्रवाशांना एअरपोर्टवरून पाठवलं माघारी. IIT मुंबईचा 3 दिवसीय टेकफेस्ट उद्यापासून. यंदाचा टेकफेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवामध्ये उपस्थितांशी संवाद साधणार. महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उद्घाटन सोहळ्याला उपस्थित. INS इम्फाळ आज भारतीय नौदलात सामील. माझगाव गोदीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये INS इम्फाळ नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील. मुलुंडमध्ये पार्किंगच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये हाणामारी. CCTV फुटेज समोर. गोरेगाव लिंक रोडवरील घटना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.